लोकमंगल फाउंडेशन तर्फे येत्या 31 डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळा होणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे। 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 52 जोडपी विवाहबद्ध होणार असून शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात रेशीम गाठींचा हा सोहळा साजरा होईल असेही त्यांनी सांगितलं। भव्य शामियाना, प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमाना यांची भव्य प्रतिकृती हे या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य ठरेल असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले। केवळ काही आपले कर्मचारी असे आहेत किंवा विवाह सोहळ्याचे आपण एकत्र करू आणि म्हणून काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा स्वतंत्र करत होतो। कोविडनंतर तो जरा थांबलेला आहे, परत नव्याने एकदा आपण सुरू केलं, त्याच्यामुळे तो 40वा विवाह सोहळा होतो। जवळपास 3024 पर्यंत आतापर्यंत लग्न लावून देण्याची संधी परिवाराला मिळालेली आहे। लोकांची सेवा करण्याची संधी या वधूवरांनी आम्हाला दिलेली आहे। वधूवरांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा संमती दिल्याबद्दल त्यांचंही आपल्या वतीनं आभार मानायचं वाटतं। जवळपास पूर्ण तयारी होती आलेली आहे। या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, मारुती तोडकर, शशी थोरात, गुरण्णा तेली, प्रल्हाद कांबळे आदींची उपस्थिती होती।